सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते एकदम सिंपल्स क्वेश्चन्स आहेत। जर जे आन्सर येत असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं आणि प्लीज सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचा स्कोर सांगा। आणि आपला जर जीकेचा जो आपण की वेगळा एक एक्स्ट्रा चॅनल खोलला आहे की त्या यूट्यूबच्या टिप्ससाठी मी एक चॅनल स्पेशली खोलला आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असतं। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशाला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात? तर हे जो उत्तर आहे थायलंड देशाला पांढऱ्या हत्तींचा देश म्हणतात। हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 2 आहे, भारताचे राष्ट्रीय ड्रिंक कोणते आहे? तर हे उत्तर भारताचे राष्ट्रीय ड्रिंक ड्रिंक आहे। हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारतामध्ये रंगीत टीव्हीची सुरुवात कोणत्या साली झाली? तर हे उत्तर आहे भारतामध्ये रंगीत टीव्हीची सुरुवात ही 1982 साली झाली। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, फुटबॉल कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर हे उत्तर फुटबॉल हा ब्राझील देशाचा राष्ट्रीय खेळ आहे। हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, आधार कार्ड सर्वप्रथम कोणत्या राज्यात बनवले गेले? तर हे उत्तर आधार कार्ड सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात बनवले गेले। हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशात एकही मूल जन्माला येत नाही? तर हे उत्तर आहे व्हॅटिकन सिटी देशात एकही मूल जन्माला येत नाही। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, एक शिंग असलेला गेंडा भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे उत्तर एक शिंग असलेला गेंडा भारतातील मध्य प्रदेश राज्यात आहे। हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, भारतातील कोणत्या राज्यात कमी नद्या आहेत? अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर हे उत्तर भारतातील नागालँड राज्यात कमी नद्या आहेत। हे उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 9 आहे, जन्मानंतर मानवी मूल किती दिवसानंतर हसायला शकते? तर हे उत्तर जन्मानंतर मानवी मूल 1 महिन्याला हसायला शिकते। हे उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, नाकाला किती प्रकारचे वास जाणवू शकतात? तर हे उत्तर नाकाला 50,000 प्रकारचे वास जाणवू शकतात। याचे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील कोणत्या राज्यात अमेरिका कापसाचे उत्पादन केले जाते? तर हे उत्तर भारतातील राजस्थान राज्यात अमेरिका कापसाचे उत्पादन केले जाते। याचे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, काय खाल्ल्याने गुडघेदुखी बरी होते? तर हे उत्तर आहे सोयाबीन खाल्ल्याने गुडघेदुखी बरी होते। हे उत्तर आहे ऑप्शन डी। अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। क्वेश्चन 13 आहे, शेतकरी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हे उत्तर शेतकरी दिवस 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। याचे उत्तर आहे ऑप्शन ए। तर जो आपला 14वा जो क्वेश्चन आहे तो आहे, केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणता रोग होतो? तर हे उत्तर आहे केळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेह रोग होतो। याचे उत्तर आहे ऑप्शन बी। जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, तोंडाने अन्न पोटात पोचवायला किती टाइम लागतो? याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राइब करून घ्या आणि तुमचा जो काही स्कोर येतो तो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आपण एक नवीन यूट्यूब चॅनल खोलला आहे, ते चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे,
तेथून तुम्ही त्याही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. त्यावर मी यूट्यूबचे जे काही टिप्स आहेत त्या मराठीमधून देत असतो. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जी केच्या व्हिडिओमध्ये.